Hi students, good morning. Here I am Sunil Harinkade, Subject Assistant English, Diet Gondia. Dear children, we are learning English with the help of videos. Yes, in the series of videos, today we will learn about Subject English Standard 4, My English Book 4. And under this Standard 4th book, we will learn about Order, Part 2, पेज नंबर 87. म्हणजेच इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकातील इंग्रजीच्या पान क्रमांक 87 वर तुम्हाला ऑर्डर हे लेसन दिसेल आणि आज आपण त्याविषयी शिकणार आहोत. ऑर्डर म्हणजेच इथे आपल्याकडे काही शब्द आहेत, त्यांना आपण एका विशिष्ट ऑर्डरमध्ये लावायचं आहे. चला तर मग सो लेट्स लर्न अबाउट ऑर्डर पार्ट 2. म्हणजेच मागच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच कंटेंटचा भाग 1 पाहिलेला आहे. आता आपण पार्ट 2 बघूया. ऑर्डर वी हॅव द लिस्ट. आपल्याकडे त्या गटातील शब्दांची लिस्ट आपण मागच्या व्हिडिओमध्ये तयार केलेली आहे. सो लेट्स सी दॅट लिस्ट्स. Fruits: mango, strawberry, banana, apple, pineapple, orange, lemon, cherry. These are the words from the category of fruits. Animals: zebra, kangaroo, goat, deer, camel, pig, cat, monkey, jackal, lion, elephant, horse, tiger, buffalo, sheep and cow. Birds: pigeon, sparrow, kite, parrot, crow, cock, owl, swan and robin. Vegetables: pumpkin, chili, mushroom, potato, carrot, lemon, ladyfinger, cabbage. Colors: green, red, blue, brown, black, yellow, purple, white, pink and orange. And the things from our school bag are related to our school bag. That's our bag, pen, pencil, notebook, book, color box, globe, brush, slate. या प्रकारे आपल्याकडे याद्या शब्दांच्या तयार झालेल्या आहेत. आता आपण त्यांना अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये अरेंज करूया. ऑर्डर. Now let's rearrange the list in alphabetical order. म्हणजेच A to Z, A पासून Z पर्यंत जो क्रम असतो त्यानुसार आपण लावूया. Fruits: mango, strawberry, banana, apple, pineapple, orange, lemon, cherry. List in alphabetical order of these words. Let's see. ॲपल. आपण ॲपल का घेतला? कारण ॲपलचा पहिला लेटर हा ए आहे. त्या शब्दाची सुरुवात ए पासून झालेली आहे आणि जेव्हा आपण ABCD शिकत असतो तर तिथे सुद्धा आपला पहिला लेटर ए असतो. एच्या नंतर बी, दॅट इज बनाना. सी, यस, चेरी. डी, नो, आपल्याकडे इथे डी चे वर्ड नाही आहेत, त्यामुळे आपल्याला पुढचा वर्ड बघावा लागेल. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के आणि एल, लेमन. या प्रकारे आपण वर्ड्सला रिअरेंज करून एक ऑर्डर देत असतो. लेमन, देन एल एम, मँगो, एन नाही, ओ, ऑरेंज, pineapple, P, Q, R, S, strawberry.
So in this way we arrange these words in alphabetical order. इथे बघा ए पहिला आहे, बी सी, मग डी ई एफ जी एच आय जे हे वर्ड नाही त्यामुळे आपण एल घेतला, एलच्या नंतर लगेच एम मँगो. In this way we rearrange these words in alphabetical order. This is the top of the list and now this is the bottom of the list. So these words are arranged in alphabetical order. Now animals: zebra, kangaroo, goat, deer, camel, pig, cat, monkey, jackal, lion, elephant, horse, tiger, buffalo, sheep and cow. या प्रकारे आपल्याकडे एनिमल्स आहेत. चला तर आपण त्यांना अरेंज करूया अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये. ए नो, बी यस, buffalo. Buffalo is the first word here. Then A B C, camel, cat and cow. We have 3 words which are starting from C. म्हणजे आपल्याकडे सी पासून तयार होणारे 3 शब्द आहेत. मग कोणत्याला अगोदर घ्यायचा? चला तर बघूया. पहिला कॅमल, दुसरा कॅट आणि तिसरा काऊ. बघा तिघांमध्ये सी सी कॉमन आहे, सी सी आणि सी. तर अगोदर कोणाला घ्यायचं प्रश्न पडतो ना. तर आपण दुसरा लेटर बघूया. दुसरा काय आहे? कॅमल मध्ये ए, कॅट मध्ये ए आणि काऊ मध्ये ओ. म्हणजेच ए अगोदर येते. पण पुन्हा इथे एक प्रश्न आहे आपल्या समोर की कॅमल मध्ये सी ए कॉमन आहे, कॅट मध्ये सुद्धा सी ए कॉमन आहे. तर आपण तिसरा लेटर बघूया. बघा इथे काय आहे? एम आहे आणि इथे टी आहे आणि शेव म्हणून अगोदर काय येईल? सी ए एम कॅमल, त्यानंतर सी ए टी कॅट आणि शेवटी सी ओ डब्ल्यू काऊ. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपल्याकडे एका अक्षराने सुरू होणारे 1 2 3 असे शब्द असतील तर तेव्हा आपण त्यांचा दुसरा लेटर, तिसरा लेटर, कधी कधी तर चौथ्या लेटरचा सुद्धा विचार करावा लागतो आणि आपण त्यांना अरेंज करत असतो. ओके. नाउ ए बी सी डी, डियर. ई नो, एलिफंट यस ई. एफ जी गोट, एच हॉर्स, आय नो jackal, J. K kangaroo, HIJKL lion. M monkey. O P yes pig. Q R S sheep. T tiger. And the last word which is remain that is झेब्रा. अशा प्रकारे आपण वर्ड्सला अरेंज केलेला आहे. अँड दीज द अरेंजिंग ऑर्डर यालाच आपण अल्फाबेटिकल ऑर्डर असे म्हणतो. दिस इज द टॉप अँड दिस इज द बॉटम. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो कोणतेही शब्द घेऊन तुम्ही अरेंज करू. चला तर आपण बघूया आता बर्ड्स. पिजन, स्पॅरो, काइट, पॅरोट, क्रो, कॉक, आउल, स्वॅन अँड रॉबिन. बघा यांना आपण कसे अरेंज केलं आहे? कॉक, क्रो, काइट, आउल, पॅरट, पिजन, रॉबिन अँड स्पॅरो, लास्ट स्वान. तर इथे बघा कॉक आणि क्रो यामध्ये 2 सी सी आहेत, पण पहिल्यामध्ये ओ आहे, दुसऱ्यामध्ये आर आहे. पॅरट आणि पिजन पहिल्यामध्ये ए आहे, दुसऱ्यामध्ये आय आहे. आणि शेवटचे 2 वर्ड स्पॅरो आणि स्वान. तर स्पॅरो मध्ये एस पी आणि दुसऱ्यामध्ये एस डब्ल्यू. अशा प्रकारे आपण त्यांना अरेंज केलेलं आहे. नाव व्हेजिटेबल्स: पम्पकिन, चिली, मशरूम, पोटॅटो, कॅरट, लेमन, लेडी फिंगर, कॅबेज. त्यांचं ऑर्डर कसं असेल? लेट्स सी. कॅबेज, कॅरट, चिली, लेडी फिंगर, लेमन, मशरूम, पोटॅटो अँड पम्पकिन.
म्हणजेच इथे कॅबेज, कॅरेट आणि चिली तिघांमध्ये सी कॉमन आहे. मग आपण सेकंड लेटर ए कॉमन आहे, पण चिलीमध्ये एच असल्यामुळे आपण त्याला तिसऱ्या स्थानी ठेवलेला आहे. ओके, ऑर्डर्स. थँक यू गाईज फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय.